नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे होमगार्ड भरतीबद्दल। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या पोलीस भरती चालू आहे मित्रांनो, आणि ही पोलीस भरतीमध्येच तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो होमगार्ड भरतीबद्दल। कारण मित्रांनो होमगार्ड भरतीचं हे जाहिरात इथं प्रसिद्ध झालेली आहे। होमगार्ड भरती येणार आहे मित्रांनो, एकूण 9,000 पदांवर होमगार्ड भरती येणार आहे। कधीपासून तुमचे फॉर्म चालू होणार आहे? ह्याच महिन्यामध्ये तुमचे फॉर्म चालू होणार आहे मित्रांनो, अर्ज चालू होणार आहे ऑनलाईन प्रकारे। आणि मित्रांनो होमगार्डचे मित्रांना कधी खूप प्रश्न असतात की आपण आपल्या जिल्ह्यामध्येच फॉर्म भरू शकतो का, किंवा मग इतर जिल्ह्यामध्ये आपण होमगार्डचा फॉर्म भरू शकतो का, ते सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि तुमचं होमगार्डची भरती फक्त मित्रांनो इथं मैदानी चाचणी असतेच, तुमची एक्झाम नसते, फक्त मैदानी चाचणीवर तुमचं सिलेक्शन होतं मित्रांनो। तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे, पेमेंट काय असते आणि तुमचं जे मैदानी चाचणीचे इव्हेंट काय आहे ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकता का ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फॉर्म कधी चालू होणार आहे आणि शेवटची डेट काय राहणार आहे ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, आणि आपला टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन व्हा असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी। तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सध्या बघा, हे सातारा जिल्हा होमगार्ड नोंदणीचं आहे मित्रांनो, हे साताऱ्याचं आहे सध्या। तर इथं बघू शकता तुम्ही होमगार्ड संघटना आहे। इथं उद्देश बघू शकता, देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सैनिकी तसेच आपत्कालीन मर्यादेचे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवण्याचा होमगार्ड संघटनेचा उद्दिष्ट आहे। सध्या होमगार्ड हे तुम्हाला सातारा जिल्ह्याचे मित्रांनो, सातारा जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत। अजून वेगवेगळ्या जिल्ह्यांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत, ते लवकरच होतील, तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जाईल। तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्रामला पण जॉईन व्हा। तर मित्रांनो बघा, आता होमगार्डचं तुम्ही बघू शकता, इथं होमगार्डची इथं अटी आणि ते दिलेल्या आहेत बघू शकता तुम्ही। महाराष्ट्र होमगार्ड संघटना ही शासनाच्या संचलित पूर्ण मानसेवी तत्वावर आधारित आहे। या संघटनेचा सदस्य होणे म्हणजेच कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही, हे सदस्यत्व 3 वर्षाकरिता दिले जाते असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सर्वोच्च गुणवत्तावर पुढे 3 वर्षाच्या टप्प्याने वयाच्या 28व्या वर्षापर्यंत पूर्ण नोंदणीकृत करता येते। तर मित्रांनो ही तुमची जी होमगार्डची जी नोकरी आपण ज्याला म्हणतोय मित्रांनो, ती 58 वर्षाच्या पर्यंत करता येते असं या होमगार्ड सदस्यत्वामध्ये सांगितलेलं आहे। आणि जसं तुम्ही बघू शकता बघा, होमगार्ड सदस्य दररोज कर्तव्य दिले जात नाहीत, म्हणजे होमगार्डला रोज ड्युटी नसते। पोलीस दलाच्या मागणीप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबतच बंदोबस्त, कर्तव्य, आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामक, विमोचन, पूर्वविमोचन तसेच रोगराई महामारीकरिता सपकाळात प्रशासनास मदत करण्याची अशी कर्तव्ये दिली जातात। म्हणजे होमगार्डला रोज तुमची ड्युटी नसते मित्रांनो, कारण जेव्हा पण आपत्कालीन परिस्थिती येते किंवा मग अग्निशामक, विमोचन किंवा मग महामारीचा काळ, रोगराई महामारीचा रोग काळ येतो, तेव्हा मग तुमची ड्युटी लागते। आणि तुमचं बघा इथं मित्रांनो पेमेंटचं पण सांगितलेलं आहे, होमगार्डला देय भत्ते पण दिलेले इथं। मित्रांनो होमगार्ड सदस्याला बंदोबस्त काळात प्रतिदिन मित्रांनो त्यांना 570 रुपये कर्तव्य भत्ता व 100 रुपये बघा 570 तुम्हाला पेमेंट मिळतं, आणि त्याच्यासोबत मित्रांनो कर्तव्य जो भत्ता आहे तो तुम्हाला इथं बघू शकतात, कर्तव्य भत्ता इथं तुम्हाला 570 दिला जातो। आणि जे 100 रुपये ते उपहार भत्ता दिला जातो, म्हणजे तुमच्या जेवणासाठी 100 रुपये दिले जातात, म्हणजे 570 आणि हे 100 किती झाले 670 रुपये। आणि तसेच प्रशिक्षण काळात 35 रुपये खिसा भत्ता दिला जातो, म्हणजे 670 आणि 35 705 रुपये, बघा 705 रुपये झाले मित्रांनो। आणि खिसा भत्ता इथं 100 रुपये, भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी 90 रुपये भत्ता दिला जातो। म्हणजे मित्रांनो तुमचे 800+ रुपये इथं प्रतिदिन तुम्हाला मिळतात, जेव्हा तुम्ही ड्युटी किंवा मग जेव्हा तुमची ड्युटी लागेल तेव्हा तुम्हाला प्रतिदिन 800 रुपये प्लस तुम्हाला पैसे इथं मिळतील। अशा प्रकारे होमगार्डची सर्व माहिती आहे। जसे आता बघा इथं खाली तुम्हाला बघू शकता तो होमगार्डचे सदस्याचे फायदे। आता फायदे बघा मित्रांनो, तर फायदे काय काय होमगार्डमध्ये लागायचे फायदे काय काय बघू शकता तुम्ही। सैनिकी गणवेश परिधान करण्याचे मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण। आता बघा तुम्हाला इथं याचं म्हणणं आहे की तुम्हाला वर्दी मिळते, सैनिकी वर्दी भेटते, आणि तुमचं जे शैक्षणिक प्रशिक्षण असतं ते फ्री असतं। आणि बघू शकता तुम्ही 3 वर्ष सेवापूर्ण होमगार्डाला राज्य पोलीस दलात आणि वन विभागात आणि अग्निशामक दलामध्ये 5% आरक्षण असते। म्हणजे जेव्हा तुम्ही पोलीस भरती देताल किंवा मग वन विभागामध्ये भरती निघते मित्रांनो, त्याच्यावर तुम्ही फॉर्म भरसाल किंवा अग्निशामक मध्ये फॉर्म भरसाल तर तुम्हाला 5% आरक्षण मिळेल होमगार्ड म्हणून, तुमची स्पेशल वेकेन्सी येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला 5% आरक्षण मिळेल। तसंच मित्रांनो बघू शकता तुम्ही प्रथमोपचार, अग्निशामक, विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते। गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार, पदके मिळवण्याची संधी मिळते। आणि स्वतःचा व्यवसाय, शेती, इतर सांभाळ तसेच देश सेवा करण्याची संधी।
म्हणजे बघा तुम्ही ड्युटी पण करू शकतात आणि तुमच्या घरी अगर शेती किती असेल तर तुम्ही तुमच्या घरी कामे बी करू शकतात आणि ड्युटी पण करू शकतात, असे दोन्ही तुम्ही होमगार्डमध्ये करू शकतात. आता खाली आल्यानंतर तुम्हाला बघा होमगार्डची पात्रतेचे निरीक्षक दिसेल इथं, म्हणजे होमगार्डाला पात्रता काय असते. तर मित्रांनो बघा, शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला तर शैक्षणिक पात्रता तुम्हाला किमान तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. बघू शकता तुम्ही इथं किमान 10वी पास दिलेले बघू शकतात. किमान 10वी पास तुम्ही SSC पास असणे गरजेचे आहे. आणि मित्रांनो वय जे आहे मित्रांनो ते बघा 20 वर्ष पूर्ण ते 50 वर्षाच्या आत तुम्ही जी होमगार्डची भरती आहे ती देऊ शकतात. होमगार्डच्या भरतीसाठी तुम्ही पात्र असतात. तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. जर उंचीची जर आपण गोष्ट केली मित्रांनो तर बघू शकता उंची इथं दिलेली आहे. पुरुषांकरिता उंची 162 सेंटीमीटर आणि महिलांकरिता उंची 150 सेंटीमीटर. आणि छाती बघू शकता तुम्ही. चेस्ट न फुगवता तुमचं 76 भरलं पाहिजे आणि फुगवल्यानंतर तुमचं 5 सेंटीमीटर फुगलं पाहिजे, जसं की 76 आणि 5 81 तुमचं फुगून भरलं पाहिजे. अशा प्रकारे ही शारीरिक आहारता होती किंवा शारीरिक पात्रता होती. तसेच मित्रांनो बघू शकता तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे दिलेले आहे, जसं की रहिवासी दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, शैक्षणिक आहारता प्रमाणपत्र, SSCचं जन्म दाखला. अशा प्रकारे तुम्हाला इथं आवश्यक कागदपत्रे दिलेले आहेत. आता शारीरिक क्षमता चाचणी बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर इथं म्हटलेलं आहे उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात 40% गुण मिळून पात्र होणे आवश्यक असल्याचे एका चाचणीमध्ये अपात्र ठरल्यास उमेदवारांना पुढील चाचणीत घेतल्या जाणार नाही. आता बघा पुरुषांसाठी इथं मित्रांनो 1600 मीटर आहे आणि 1600 मीटरचा इथे टाइम पण दिलेला आहे. 1600 मीटर 20 गुणांसाठी असतो. आणि बघा इथं जर तुम्ही 5 मिनिटं 10 सेकंदामध्ये आला तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण. जर तुम्ही 5 मिनिटं 10 सेकंद ते 5 मिनिटं 30 सेकंड मध्ये आलात तुम्हाला 18 गुण. 5 सेकंड तर 30 मिनिट किंवा मग 5 मिनिट 30 सेकंड किंवा मग जास्तीत जास्त 5 मिनिट 50 सेकंड मध्ये आलात तुम्हाला 16 गुण. अशा प्रकारे इथं गुणांची विभागणी केली आहे. जसं तुम्ही तुमचा टाइम वाढेल तसं तुमचे गुण कमी होतील. तर इथं बघू शकता अशा प्रकारे 1600चं दिलेलं आहे. आणि इथे धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता किमान 10 गुण मिळवणे आवश्यक राहील. तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये 10 गुण मिळवणं आवश्यक आहे जर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी पात्र होण्यासाठी. तर बघू शकतात आता गोळाफेक बघा पुरुषांसाठी इथं गोळाफेक दिलेलं आहे. तर गोळाफेकचं मी तुम्हाला इथं सांगून देतो बघा. गोळाफेक बघा तुम्ही जर 8.50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त फेकले तुम्हाला 10 पैकी 10 गुण मिळेल. आणि जसं तुम्ही 8.90 मीटर किंवा जास्त फेकले आणि 8.50च्या कमी फेकले तर तुम्हाला 9 गुण इथं मिळाला जाईल. म्हणजे जसं तुमचं लांबी वाढेल मित्रांनो, गोळ्याची लांबी कमी होईल तसं मित्रांनो तुमच्या इथं मार्क पण कमी होतील. आता हे पुरुषांसाठी होतं मित्रांनो. आता मी महिलांचं इथं 800 मीटरचं सांगितलं नाही. बघा महिलांचं 800 मीटर आहे मित्रांनो. जर महिला उमेदवार होमगार्डसाठी फॉर्म भरत असेल तर त्यांचं शारीरिक चाचणीमध्ये 800 मीटर होईल. आणि ते 2 मिनिटं 50 सेकंदामध्ये आले तर त्यांना 25 पैकी 25 गुण. 2 मिनिट 50 सेकंडपेक्षा जास्त परंतु 3 मिनिट कमी तर 22 गुण. अशा प्रकारे तुमचे मार्क इथं जेवढा टाइम जास्त लागेल मार्क तेवढे कमी तुम्हाला मिळण्यात येईल. तर अशा प्रकारे बघू शकतात. आणि गोळाफेक महिलांसाठी 6 मीटर आहे. 6 मीटर जर फेकले तर त्यांना 10 पैकी 10 गुण मिळणार आहे. आणि 5 मीटर जसं तुमचं तर कमी होईल तसे तुमचे मार्क पण इथं कमी होईल. तर मित्रांनो बघा गोळाफेक मध्ये पात्र होण्याकरिता किमान तुम्हाला 4 गुण मिळणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 4 गुण मिळलेच पाहिजे गोळाफेकसाठी पात्र होण्यासाठी. आता इथं बघा हे तर झाले तुमचे फिजिकलचे मार्क. आता मित्रांनो काही मुलांना बघा आता जर फिजिकलमध्ये तुम्हाला बघा इथं बघू शकता तुम्ही फिजिकलमध्ये आता तुम्हाला बघू शकता इथं फिजिकल होतं 20 मार्काचं पुरुषांचं आणि 10 मार्काचं म्हणजे एकूण 30 मार्क. आता मुलाला एकूण 30 पैकी 25 जर पडले मित्रांनो 25 मार्क जर त्याला आले तर समजून घ्या मित्रांनो. आता इथं बघा जे तांत्रिक आहारता गुण आहेत म्हणजे हे सर्व विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट आहे किंवा ज्यांनी ITI केलेले त्यांना मार्क मिळतात आणि हे मार्क याच्या 25 मार्कामध्ये जोडल्या जातात. आता बघा तसंच तुम्हाला सांगतो इथं बघा ज्या मुलांकडे ITIचं धारक प्रमाणपत्र आहे त्यांना बघा त्यांच्यासाठी इथं बघू शकतात यापैकी एक अट पूर्ण करीत असेल तर त्यांना 2 गुण मिळतात मित्रांनो. तर बघा मित्रांनो जर तुमच्याकडे ITI प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 2 गुण मिळतात. आणि जर आता ITI प्रमाणपत्र आणि खेळामध्ये जर तुमच्याकडे स्पोर्ट्स सर्टिफिकेट असेल त्याचे तुम्हाला इथं 3 मार्क मिळतात बघू शकतात तुम्ही. आणि जसं बघू शकता तुम्ही इथं तिसरा माजी सैनिक जर तुम्ही असेल तर मित्रांनो तुम्हाला इथं 4 गुण मिळतात. आणि मित्रांनो जर तुम्ही NCC सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे मित्रांनो B प्रमाणपत्र बघू शकता तुम्ही B प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 5 गुण. जर C प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 7 गुण. आणि मित्रांनो जर तुम्ही नागरी संरक्षण सेवेत परंतु स्थानिक ठिकाणी 3 प्रशिक्षण पूर्ण केले प्रस्तावधारक असेल तर तुम्हाला इथं 8 गुण देण्यात येतात. तर मित्रांनो जर तुम्हाला याच्यामध्ये तुमच्याकडे ITI असेल तर तुम्हाला 2 गुण. जर ITI असेल तर हे 2 गुण तुमच्या 25 गुण मध्ये मिळून तुमचे एकूण इथं 27 गुण इथं होतात. अशा प्रकारे याची तांत्रिक
गुण तुम्हाला इथं दिले जातात. जर तुमच्याकडे याच्याबद्दल कोणतेही सर्टिफिकेट नाही तर तुमचे जे फक्त गोळाफेक आणि 1600 मध्ये जे मार्क असतील तेच तुमचे मार्क इथं गृहीत धरण्यात येईल. आणि शेवटची मग तुमचं इथं मेरिट लिस्ट लावण्यात येईल. त्याचं पण आपण पुढे बघू शकतात तुम्ही. तर मित्रांनो, होमगार्डची नोंदणी अर्ज मित्रांनो बघू शकतात तुम्ही 15 तारखेपासून, म्हणजे याच महिन्याच्या 15 तारखे ते 31 तारखेपर्यंत, ह्याच महिन्याच्या 15 तारखे ते 31 तारखेपर्यंत तुमचं या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्यात येईल ऑनलाईन या वेबसाईटवर. तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगेल. तर या संकेतस्थळावर तुमचं फक्त इंग्रजीमध्ये तुमचा फॉर्म भरण्यात येईल. नंतरचं बघा, उमेदवारांना ज्या भागातील रहिवासी आहेत. आता बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतात. तर बघा मित्रांनो, इथं बघा, उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहेत तोच भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यालाच त्याच पोलीस ठाणे किंवा अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकांमध्येच त्याच जिल्ह्याचा अर्ज दाखल करता येईल. ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही रहिवासी आहात मित्रांनो, तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये फॉर्म भरता येईल मित्रांनो. तुम्ही वेगळ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही. तर ही सर्वात महत्वाची इथं माहिती होती, बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो बघा, आता होमगार्डचं कसं असतं मित्रांनो, हे जिल्ह्यामधून जागा निघतात, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या जागा निघतात आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या जागा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वाटल्या जातात. आता तुमच्या तालुक्यावर किती जागा आलेल्या आहेत, तर तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये जेवढ्या जागा आहेत तुम्ही त्याच जागेमध्ये फॉर्म भरू शकता. तुम्ही दुसऱ्या तालुक्यामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही दुसऱ्या तालुक्यामध्ये पण फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे आपली ही माहिती होती, बघू शकता तुम्ही. आता ऑनलाईन अर्ज करण्याची इथं तारीख दिलेली आहे बघा, 31/7/2024 इथं ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 31/7/2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकतात. 15 तारखेपासून फॉर्म चालू होणार आहे आणि ते 31 तारखेपर्यंत. आणि हे बाकीचं बघू शकता तुम्ही, कागदपत्र आणि शारीरिक मोजमापणीसाठी इथं महत्वाची माहिती दिलेली आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकता, पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे नियात रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारे कळविण्यात येईल. म्हणजे तुमची निवड यादी इथं तुमचं जे जिल्ह्यानुसार किंवा तालुक्यानुसार तुमच्या ज्या वेकन्सी येतात, ज्या जागा येतात त्यांच्यानुसार तुमचं अंतिम निवड गुणवादी इथं प्रसिद्ध करण्यात येईल. आणि अंतिम गुणवत्ता यादी ही याच संकेतस्थळावर तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा, होमगार्ड ही भरती होती मित्रांनो. संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. सध्या तर मित्रांनो सातारा जिल्ह्याचेच आलेले इथं. आता नवीन वेगवेगळ्या जिल्ह्यांचे पण येतील, लवकरच येतील, 1-2 दिवसात तुम्हाला दिसून जातील. तर हे सर्व पीडीएफ तुम्हाला ज्या जिल्ह्यांच्या वेकन्सी येईल त्या सर्व तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर टेलिग्राम ग्रुपला नक्की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टेलिग्रामच्या, आणि युट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशीच नवीन नवीन माहिती बघण्यासाठी. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, जर तुम्हाला काही प्रश्न असेल होमगार्ड बद्दल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात. मी त्याच्यावर तुमचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईल. तर तुम्हाला आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर चला मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.